मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 19 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर बघा, सुरुवातीलाच असं दाखवलंय त्यांनी की सायलीला काही झोप येत नसते आणि ती विचार करत असते की सगळं काही मनासारखं झालंय, तरी पण आज अस्वस्थ झाल्यासारखं का वाटतंय. कोर्टात तर सगळं काही आमच्या बाजूने झालंय, आज मग असं का वाटतंय. तर प्रेक्षकांनो, आता सायलीला येणाऱ्या संकटाची चाहूल लागते, कारण दामिनीने अक्षरशः म्हणजे मी काय शब्द वापरू हे मला आता तुम्हीच सुचवा कमेंट बॉक्समध्ये. तिने तिची पातळी सोडून आज पत्रकार परिषद घेतली आहे असं म्हणायला हरकत नाहीये आणि अर्जुनवर वाटेल ते आरोप केले आहेत. आता सकाळ झाली आहे, आता सायली अस्वस्थच असते. अर्जुनचं लक्ष जातं तिच्याकडे. तो म्हणतो, काय ग सायली, काय झालंय तुला, काही प्रॉब्लेम आहे का. सायली म्हणते, काही नाही, असं नुसतं मानेने ती नकार देते. पण आता अर्जुन तिच्या जवळ जातो आणि विचारतो, काय ग सायली, काय झालंय, असं का तुझा चेहरा पडलाय, काही झालंय का. सायली म्हणते, काय माहिती आहो, काही कळत नाहीये, काल रात्रीपासून ना जरा मन सैरभैर झाल्यासारखं झालंय बघा, काय वाटतंय, काय काही समजतच नाहीये हो. मी खूप शांत राहायचा प्रयत्न करते पण मला जमत नाहीये हो. मग आता अर्जुन म्हणतो, काय झालं, प्रतिमा त्याचा तू विचार करतेस का सारखा. मग आता सायली म्हणते, नाही हो, तसंही काही नाहीये, रविराज काकांशी बोलणं झालंय माझं, ते म्हणाले की प्रतिमात्या आता बऱ्या आहेत, पण तरीही मला असं का वाटतंय, काही कळत नाहीये, खूपच अस्वस्थ झाल्यासारखं वाटतंय. अर्जुन आता जरा विचार करतो आणि म्हणतो, ओके, तुला कुठे जाऊन शांत वाटेल ना ते मला माहिती आहे. आता सायली म्हणते, कुठे. अर्जुन म्हणतो, चल माझ्यासोबत, चल ग. तर आता जास्ती सस्पेन्स न ताणता मी सांगते की अर्जुन तिला मंदिरात घेऊन जातो आणि आता इथून पुढे जे काही तुम्ही सीन पाहिले ना ते सगळे ते प्रेस कॉन्फरन्सचे सीन आहेत आणि अर्जुन सायली मंदिरात गेल्याचे सीन आहेत. तर बघा, आता काय आहे ना प्रेक्षकांनो, सामना अटीतटीचा झालाय, त्यामुळे दामिनी वाटेल ते करायला तयार आहे, कारण तिला माहिती आहे ती ही केस हरणार आहे म्हणून. तर बघा, आता पत्रकार परिषद घेतली आहे आणि ते पत्रकार चर्चा करतात, काय झालं असेल, या दामिनी मॅडमने का घेतली असेल पत्रकार परिषद, एक्सेट्रा एक्सेट्रा. आता एक पत्रकार म्हणतो त्यांना काहीतरी ब्रेक थ्रू मिळाला असेल. आता दामिनी आली आहे बरं का पत्रकार परिषदेत. दामिनी आता हळूच कोणाशी तरी फोनवर बोलते, नजर ठेव आणि एक्झॅक्ट मला लोकेशन सांग. तिने अर्जुनच्या मागावर पण एक माणूस पाठवलाय. तर बघा, आता ही पत्रकार परिषदेत काय धिंगाणा झालाय. दामिनी सगळ्यांना नमस्कार म्हणते की नमस्कार, मी दामिनी देशमुख, ॲडव्होकेट दामिनी देशमुख, मी एवढ्या शॉर्ट नोटीसवर तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही सगळे आलात, थँक्यू सो मच. काय आहे ना, आज मी तुम्हा सगळ्यांशी नात्याबद्दल बोलणार आहे. मला माहिती आहे आणि रादर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आपल्या आयुष्यात नाती फार महत्त्वाची असतात आणि आपण आपल्या नात्यासाठी वाटेल ते करायला तयार होतो, आपल्या माणसासाठी काहीही करतो आपण. पण काय असतं, कायदा काहीतरी वेगळा सांगतो. कायदा सांगतो की माणूस कितीही जवळचा असू दे, माणूस जवळच्या नात्यातला जरी असला तरी त्याचा जो गुन्हा असतो ना तो कधीच पाठीशी घालायचा नसतो. आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार विलास मर्डर केसमध्ये एक्झॅक्टली तेच करताय. नो डाऊट अर्जुन सुभेदार खूप मोठे आणि चांगले वकील आहेत, न्यायासाठी लढणारा वकील असं त्यांचं रेप्युटेशन आहे, म्हणजे होतं. पण आता काय झालंय की सासरा खुनी आहे आणि लाडका जावाई त्यांचा वकील आहे. त्याने होतंय काय की नातं न्यायाच्या आड येऊ लागलंय, कॉन्फ्लिक्ट्स ऑफ इंटरेस्ट उभा राहतोय. आता तिने वकिली भाषेत हा काहीतरी शब्द वापरलाय जो मला कळला नाहीये. तर बघा, दामिनी पुढे म्हणते की अर्जुन सुभेदार कोर्टामध्ये खरं वगैरे सांगत नाहीये, ते फक्त आणि फक्त स्वतःच्या सासऱ्याला वाचवतात. अर्जुन सुभेदारांना सत्याशी काहीही देणं घेणं नाहीये, नाही म्हणजे त्यांना फक्त आणि फक्त त्यांच्या सासऱ्यांना वाचवायचंय. त्या सासऱ्याला वाचवायसाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि या सगळ्याची झलक त्यांनी आधी सगळ्यांना दाखवली आहे. त्यांची जी आत्ताची बायको आहे सायली, तिच्यासोबत ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजही करू शकतात, जे त्यांनी केलंय. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्याच परिवारासोबत काही दिवस नाही तर एक वर्षभर अर्जुन सुभेदार खोटं बोलत आले या लग्नासाठी. जो परिवार स्वतःच्या लग्नासाठी खोटं बोलू शकतो तो माणूस कोर्टात सत्याची बाजू काय मांडणार आहे. अर्जुन सुभेदार सत्याच्या बाजूने नाहीयेत, या केसच्या बाजूने नाहीये, ते फक्त आणि फक्त स्वतःच्या बायकोचं मन जपायचा प्रयत्न करतात. आता इथे थोडंसं इंटरप्ट करते प्रेक्षकांनो, ही जरा पर्सनल लेवलवर गेली आहे आता दामिनी. अर्जुनच्या पर्सनल मॅटरला ती छेडछाड करते. असो, तो आता तिचा एक म्हणजे वकिली पेशा म्हणून असेल काही वॉटेवर, पण ही आता एकीकडे म्हणते की अर्जुन सुभेदारांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि एकीकडे म्हणते की ते त्यांच्या बायकोसाठी वाटेल ते करू शकतात. ये बात मेरे को हजम नाही हो रही है. तर बघा, पुढे दामिनी म्हणते, कुठलीही
कुठलीही केस लढण्यामागे असं जर काही इंटेन्शन असलं ना तर ते पुढे सगळं चुकीचंच होत जातं. कोर्टात खोटं बोललं जातं, कोर्टात चुकीच्या गोष्टी आणल्या जातात आणि अर्जुन सुभेदार एक्झॅक्टली हेच करत आहेत. अर्जुन सुभेदार स्वतःच्या सासऱ्याला वाचवण्यासाठी काहीही करू शकतात. अर्जुन सुभेदार कोर्टात कुठलेही पुरावे आणू शकतात आणि अगदी हिंसाचार सुद्धा कोर्टामध्ये ते करू शकतात. आता हिंसाचार हा शब्द ऐकल्यावर सगळे पत्रकार बघतच राहतात. दामिनी म्हणते मी तुम्हाला हे सगळं पुराव्याशिवाय बोलत नाहीये, आहे माझ्याकडे पुरावा. आता त्या दामिनीने ना तिथे प्रोजेक्टरवर त्या जोशी वकिलाला मारहाणीचा व्हिडिओ पत्रकारांना दाखवला. सगळी पत्रकार लोक ते प्रोजेक्टरवर तो व्हिडिओ बघताय बरं का. जोशीला मारहाण केली होती ना एकदा अर्जुनने, ते जोशी वकिलाने काहीतरी असंच टॉन्ट मारला होता बघा अर्जुनला. आता एक्झॅक्टली मला आठवत नाहीये, पण असंच काहीतरी टॉन्ट मारला म्हणून अर्जुनने त्याची कॉलर धरली होती. तर बघा आता हे सगळं केव्हा आणि कोणी शूट केलं हे काही आपल्याला समजलं नाही बाबा, पण आता हे सगळं बघितल्यानंतर सगळे पत्रकार अवाक होतात आणि आता कुजबूज करायला लागतात, काहीतरी अशी चर्चा करतात असं दाखवलंय. म्हणजे अर्जुन सुभेदाराची ही सुद्धा बाजू असू शकते असं कोणाला हजम नाही होऊ लागलं प्रेक्षकांनो, जसं मला झालंय. तर बघा आता लगेच हा मैपत हळूच त्या साक्षीच्या कानात बोलतो कसा बघा. मैपत म्हणतोय साक्षीला, ही दामिनी देशमुख तलाही पुढची निघाली ग, हा व्हिडिओ कुठून मिळाला तिला. साक्षी म्हणते जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचं, आपल्या फायद्याचं आहे तेवढं पाहू आपण. तर दामिनी बघा काहीसे असे एक्सप्रेशन्स देते जेव्हा पत्रकार लोक कुजबूज करायला लागतात. तर पहा पुढे काय घडलंय. आता पत्रकारांनी तो व्हिडिओ पाहिलाय. इकडे अर्जुन आणि सायली दोघेही मंदिरात जायला निघाले आणि दामिनीच्या सांगण्याप्रमाणे एक माणूस बाईकवर त्यांचा पाठलाग करतोय, त्यांच्या 4 व्हीलरचा. तर पहा आता पुढे काय घडलंय. आता अर्जुन सायली मंदिरात पोहोचतात आणि इकडे दामिनी पुढे पत्रकारांना सांगते, हे आहे अर्जुन सुभेदारांचं खरं रूप. सत्याच्या बाजूने लढणारा हा वकील एका ज्येष्ठ वकिलाला म्हणजे ज्येष्ठ वकील जोशी यांना एवढी मारहाण करतो. हा अर्जुन सुभेदार आहे कोण, वकील आहे की कोण आहे. नाही म्हणजे हा अर्जुन सुभेदार कोर्टात सत्यच बोलेल ह्यावर कसा विश्वास ठेवायचा. इनफॅक्ट त्याची मानसिक परिस्थिती ठीक आहे की नाही असा प्रश्न आता मला पडलाय, तुम्हा सगळ्यांनाही पडलाच असेल. तर आता दामिनीने डायरेक्ट अर्जुनच्या कॅरेक्टरवरच प्रश्न उठवलाय असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे इथपर्यंत मला कळतंय बरं का प्रेक्षकांनो. आता लगेच पत्रकार म्हणतात बापरे हे सगळं भयंकर आहे. मग लगेच दुसरे पत्रकार विचारतात पण त्यांनी या जोशी वकिलांना मारलं का होतं. मग लगेच दामिनी उत्तर देते कारण अर्जुन सुभेदारांना हार सहन होत नाही आणि जेव्हा प्रश्न त्यांच्या सासऱ्यांचा येतो तेव्हा तर नाहीच नाही. का आणि कशासाठी ते सहन करतील ना. नाही म्हणजे जो माणूस स्वतःला सत्यासाठी लढणारा वकील वगैरे म्हणतो हे आहे त्याचं खरं काळं रूप. जे तुम्ही बघता आहात ना इथे ते आहे त्याचं खरं रूप. काही प्रेक्षकांनो मला जरा हे पटू नाही लागलं, पण बघा पुढे काय झालं. दामिनी म्हणते माझी खरंच अशी इच्छा आहे की यापुढे मी नाही तर साक्षीने तुमच्याशी बोलावं. आपण तिच्याकडून जाणून घ्यावं की तिला काय काय मानसिक ताण झाला इतके दिवस, काय काय तिने भोगलंय. दामिनी आता साक्षीकडे बघत म्हणते साक्षी गेली 2 वर्ष तुला खूप मानसिक ताण आलाय, तुझ्यावर खूप अत्याचार झालाय. तू आता बोल, ही वेळ लढायची आहे, आता रडायची नाहीये. सत्य सांगण्याची वेळ आहे ही साक्षी. तुझ्यावर झालेल्या प्रत्येक अत्याचाराला वाचा फोडण्याची. सांग साक्षी सांग, अगं रडू नकोस आणि बोल सगळ्या पत्रकारांना, सगळं खरं सांग. काय प्रेक्षकांनो या साक्षीने किती वेळेला कोर्टात खोटं बोललंय हे सिद्ध पण केलंय अर्जुनने आणि कुठल्या अँगलने साक्षीवर अत्याचार झाला असंही दामिनी प्रेडिक्ट करू शकते. वॉट एव्हर. आता बघा इकडे सायली मंदिरात पोहोचली. आता थोडा थरार रंगवलाय बरं का इथे त्यांनी. सायली आणि अर्जुन मंदिरात जातात. किती सुंदर मूर्ती आहे देवीची प्रेक्षकांनो. आहा बघितल्या हात जोडावेसे वाटले मला. तर पहा आता सायलीने तिथे देवीची पूजा केली आहे, हळदी कुंकू वाहिलंय. सायली आता देवी आईजवळ प्रार्थना करत असते. देवी आई आज खूपच अस्वस्थ वाटतंय ग मला, का ते कळत नाहीये. केस तर खरं आमच्या बाजूने वळतीये पण तरीही तो मैपत ऐन वेळेला काहीही करू शकतो अशी भीती कायम मनात वाटते ग. तो मैपत 1 नंबरचा नराधम आहे, कुठल्याही क्षणी काहीही करेल तो. देवी आई तू पाठीशी राहा ग आमच्या, माझ्या मधुभाऊंच्याही पाठीशी राहा. ह्यांच्या मेहनतीला फळ येऊ दे देवी आई असं म्हणून तिने मनापासून नमस्कार केलाय. आता बघा पुढे अर्जुनलाही जरा टेन्शन आलंय की असं का वाटतंय सायलीला. पण आता त्यांनी दोघांनीही प्रार्थना केली आणि देवी आईला साकडं घातलंय की सगळं सांभाळून घे बाई तू. तर बघा
आता इकडे साक्षीने कसं स्वतःला म्हणजे मी कशी निर्दोष आहे, मी कशी भोळी भाबडी आहे असं तिने पत्रकारांना सांगितलंय. आज अख्खा एपिसोडमध्ये हाच तमाशा चालला प्रेक्षकांनो. तर पहा, साक्षी म्हणते मी अतिशय साधी भोळी मुलगी आहे, अगदी तुमच्यासारखी हो, सर्वसामान्य मुलगी, तुमच्यासारखीच मी एक साधं स्वप्न पाहिलं होतं. मला एक छान रिसॉर्ट टाकायचं होतं. काय चूक झाली हो माझी. पण माझं एक साधं आणि सरळ स्वप्न ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कधीच पूर्ण होऊ देणार नाही. यामागे फक्त आणि फक्त अर्जुन सुभेदारचा स्वार्थ आहे. त्याच्या त्या खुनी सासऱ्याला वाचवण्यासाठी त्याला बळीचा बकरा हवाय. या सगळ्यात त्या अर्जुन सुभेदारने मला अडकवलंय. माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलंय हो त्या सुभेदारने. माझं काय चुकलं सांगा, माझं काय चुकलं. फक्त त्या आश्रमाची जमीन विकत घेण्याची इच्छा मी दाखवली, इतकंच काय ते माझं चुकलं. ते माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच केलं होतं ना मी. साक्षी बघा रडून पडून सिंपती गेन करतीये. पुढे म्हणते कशी, अर्जुन सुभेदाराने मला मुद्दाम त्याच्या स्वार्थासाठी यात अडकवलंय. गेली 2 वर्ष या सगळ्यात माझी फरफट होतीये विनाकारण. लगेच दामिनी म्हणते नाही साक्षी, फरफट होत नाहीये तुझी. अगं तुझी फरफट केली जातीये. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे सगळं मुद्दाम घडवून आणतायत. नाही तुम्ही सांगा मला, तुमची बायको किंवा तुमची बहीण अशा एखाद्या नराधमाच्या कचाट्यात सापडली तर काय कराल हो तुम्ही. सांगा काय कराल. एका निरपराध साध्या मुलीवर असा अत्याचार होत असताना आपण सगळे फक्त बघत बसणार आहोत का. आपण काहीच करणार नाही आहोत. आता बघा प्रेक्षकांनो, हिने एका पत्रकाराला पण पैसे दिलेत. खरं तर या सगळ्या पत्रकारांचे चेहरे असे दिसत आहेत मला की जणू काही दामिनीच खोटं बोलतीये. आणि हे आपल्याला माहिती आहे प्रेक्षकांनो. पण बघा मालिका म्हणल्यावर काहीतरी ट्विस्ट आणि टर्न ते आणणारच. आता साक्षी रडते पडते बघ. दामिनी 4 चौघामध्ये तिच्या खांद्यावर असा हात ठेवून तिला सिंपती देते. आता बघा, आता ही साक्षी पुढे बोलते आणि म्हणते त्या अर्जुनमुळे आज समाजात माझ्याकडे गुन्हेगार म्हणून बघितलं जात आहे. मी खरं सांगते तुम्हाला, मी काहीही केलेलं नाही आहे. अहो मोठी स्वप्न तर सोडाच, पण साधी स्वप्न म्हणजे लग्न मुलं बाळं हे अशी साधी स्वप्न पण मी पाहू शकत नाही हो. आता बघा कशी खेळते ही प्रेक्षकांनो, माइंड गेम खेळते. पुढे म्हणते कशी की खरंच हो माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय त्या अर्जुन सुभेदार. तुम्हीच सांगा मला, माझं काय गुन्हा आहे मी, ज्याच्यामुळे मला हे सगळं भोगावं लागतंय. अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालंय हो माझं. आता लगेच ही साक्षी सगळ्या पत्रकारांसमोर लगली असं डोक्याला हात ठेवते, मोठ्याने हुंदके देऊन रडायला लागते. काय आहे ना प्रेक्षकांनो, महिला म्हणून काहीतरी सिंपती गेन करायचा प्रयत्न करते ती. असं काहीतरी चाललंय बाबा हा तमाशा. आता माझ्या डोक्याच्या बाहेर चालला. पुढे पहा काय झालं. आता लगेच मैपतही तिला सिंपती देत म्हणतो जाऊ दे पोरी जाऊ दे, रडू नको ग साक्षी, रडू नको. आता पुढे पहा प्रेक्षकांनो, आता इकडे मंदिरात बघा सायलीने कसा थरार रंगवलाय. आता सायली मंदिराची घंटी जोरात वाजवत असते बरं का. आणि अचानक ती वेगळ्याच आविर्भावात आली आहे. ती म्हणते देवी आई, इथून पुढचे 10 दिवसापर्यंत या केसचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मी आता फक्त 1 वेळेला जेवण करणार, आणि ते सुद्धा बिनमिठाचं. सायलीने एक व्रत घेतलंय. आणि आता सायली असं बोलून त्या मंदिराच्या घंट्या वाजवते आणि मागून असा ढंगचिक म्युझिक लावलंय. सायली म्हणते माझ्या पाठीशी राहा देवी आई, मला साथ दे देवी आई, मला साथ दे. आणि आता असं म्हणून तिने देवी आईला साकडं घातलंय आणि खूप वेळ मंदिराच्या घंट्या वाजवतीये. आता हे सगळं ऐकून आणि बघून अर्जुनला थोडं टेन्शन आलंय खरं, पण आता काय आहे ना, सामना अटीतटीचा आहे. आता या सगळ्या सस्पेन्समधनं त्यांनी काहीतरी असं हॅपनिंग दाखवा. आणि कसं झालं प्रेक्षकांनो, आपली असते श्रद्धा आणि बरेचसे लोक असे देवभोळे असतात. त्यामुळे आता सायलीने पण तेच इच्छा वर्तवली आहे की देवा मी काहीतरी करेन आणि तू या संकटातून वाचव. आता आपणही असंच करतो ना बाबा, अमुक टमुक मी उपास करेल, 5 मंगळवार करेल देवी आई, मग माझं काम होऊ दे, असं आपलं बिचारा सायलीने तिची श्रद्धा दाखवली आहे. सायलीकडनं हे अपेक्षित आहेच आपल्याला, कारण ती खूप गोड आणि सिंपल मुलगी आहे. असो, आता मैपत बघा पत्रकारांसमोर रडतो आणि म्हणतो अहो काय सांगू तुम्हाला सगळ्यांना, गेली 2 वर्षापासून माझी पोरगी जळतेय. काय बापाचं काळीज म्हणत असेल तुम्हाला सांगायला नको. माझं स्वप्न होतं माझ्या पोरीनं माझ्यापेक्षाही मोठा बिल्डर व्हायला पाहिजे. माझ्या पोरीनं माझी पोरगी मोठी व्हावी म्हणून मी जमिनीचा तुकडा विकत घेत होतो, पण त्या जमिनीच्या तुकड्याची शिक्षा त्या अर्जुन सुभेदारनं माझ्या पोरीला दिली हो.
काय सांगायचं हो, काय सांगायचं. जाऊ दे साक्षी, जाऊ दे. अगं देव आहे ग, तो न्याय देईल आपल्याला. घे बाई घे, पाणी पी. आता इतके नाटकं चालू आहेत यांचे की काही हद्द नाहीये. मग पत्रकार आता या दामिनीला विचारतात, मॅडम वात्सल्य आश्रम केस ही चुकीच्या पद्धतीने लढली जाते असं तुम्हाला म्हणायचंय का? दामिनी पुढे म्हणते, ऑफकोर्स, म्हणजे काय, हा सासरा खुनी आहे आणि जावई त्यांचा वकील आहे आणि ही केस कशी काय अशी योग्य पद्धतीने लढली जाणार, तुम्हीच सांगा मला. त्यातनं एक पत्रकार म्हणतो, मॅडम तुमचं बरोबर आहे, पण कोर्टाने हा मुद्दा का नाही लक्षात घेतला आत्तापर्यंत? दामिनी म्हणते, व्हेरी अनफॉर्च्युनेटली. खरं सांगायचं झालं तर आम्हाला पण त्याचंच आश्चर्य वाटायला लागलंय. काय करावं न काही सुचत नाहीये बघा. म्हणूनच आमचं म्हणणं घेऊन आज तुमच्या समोर म्हणजे जनतेच्या दरबारात आम्ही आलोय. इथे तरी एका निरपराध आणि साध्या मुलीवर जो अन्याय झालाय, अत्याचार झालाय, त्याचा जाब कोणाला आणि कसा किती विचारायचा हे तुम्ही सगळ्यांनीच ठरवून आम्हाला सांगा. आणि आता दामिनी आणि साक्षी, महिपत हे सगळेजण हात जोडतात आणि म्हणतात, आमचं म्हणणं ऐकून घेतलं, तुम्ही सगळे इथे आलात त्यासाठी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार, थँक्यू सो मच असं म्हणून दामिनी आता निघून गेली आहे. पत्रकार परिषद बरखास्त झाली आहे. आता पत्रकार वेगवेगळे प्रश्न उपस्थित करून अर्जुनला बदनाम करायचा प्रयत्न करतात, जे दामिनीला हवंच होतं. पत्रकार म्हणताय, साक्षी शिखरे सारख्या निष्पाप मुलीचं पुढे काय होणार, तिची नुकसान भरपाई कोण देणार? आता दामिनी, महिपत, साक्षी तिघे एकमेकांकडे बघून स्माइल देतात की चलो हमने जो तीर मारा था वो लग गया. पण मला नाही वाटत प्रेक्षकांनो हे असं यांचं प्लॅनिंग असं होईल वगैरे वगैरे. असो, आता अर्जुन सायलीला म्हणत असतो, ए सायली, अगं हे काय केलंस तू? अगं ठीक आहे, हे सगळं तुझी श्रद्धा वगैरे मला माहिती आहे, कळतं ग मला, पण अगं हे बिनमिठाचं खाणं वगैरे, अगं हे चुकीचं आहे सायली. काय आहे ना प्रेक्षकांनो, मीठ कमी खाल्लं की बीपी लो होऊन जातो. अर्जुन सायलीला म्हणत असतो, अगं तुला त्रास होईल ना. सायली म्हणते, मधुभाऊंनी किती त्रास सहन केलाय अहो, मग माझा त्रास त्यापुढे काहीच नाही. अर्जुन म्हणतो, तू काही माझं ऐकणार नाहीस ना सायली? सायली म्हणते, हे बघा, आपण ना आपल्या लढाईच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत आणि काही झालं तरी ही लढाई आपण जिंकणारच आहोत. त्यासाठी मला जे करता येईल ते मी करणारच आहे. अर्जुन म्हणतो, हे बघ सायली, आपली बाजू सत्याची आहे तुला माहिती आहे, तरी सुद्धा आपण आतापर्यंत फार मेहनत घेतली आहे. हे बघ, आपल्याला आता ही केस जिंकण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, ती दामिनी सुद्धा नाही. आता सायली म्हणते, हो मला माहिती आहे. अर्जुन म्हणतो, मग तरी पण का अनाऊन्स केलंस तू हे सगळं देवी आई पुढे? सायली म्हणते, कारण मला देवी आईला जाणीव करून द्यायची आहे, तिच्या कृपादृष्टीची आता आपल्याला गरज आहे अहो. आता त्या दामिनीने पाठवलेला माणूस बघा कसा अर्जुन सायलीचा पाठलाग करतोय आणि आता त्याने फोनवर काहीतरी सांगितलंय दामिनीला. मग आता अर्जुन म्हणतो, अर्जुन सायलीला म्हणत असतो की तू खुश आहेस ना सायली, मग बस झालं. तर आता बघा, त्या माणसाने दामिनीला मेसेज पाठवलाय की अर्जुन आणि सायली मार्केट जवळच्या मंदिरात आहेत. तर बघा, आता दामिनीने तो मेसेज वाचला आणि इकडे एका पत्रकाराला तिने गठ्ठाभर पैसे दिले इन्व्हलपमध्ये. तो मेसेज तिने वाचलाय की अर्जुन सायली मार्केट जवळच्या मंदिरात आहे. आता मेसेज वाचल्या वाचल्या तिने काही पैशांचं इन्व्हलप एका पत्रकाराला दिलंय आणि त्याला म्हटलंय, हळूच तुला जसं सांगितलंय तसंच कर. तो पत्रकार म्हणतो, हो मॅडम, काम होऊन जाईल. आणि आता दामिनी त्याला थँक्यू म्हणते आणि आता तो पत्रकार निघालाय तिकडे अर्जुनला प्रश्न विचारण्यासाठी. दामिनीला असं वाटतंय की हे सगळं सहजासहजी होईल, कारण आता दामिनीकडे पुढे काही दाखवायला सांगायला काही उरलेलं नाहीये प्रेक्षकांनो. त्यामुळे ती पर्सनल लेवलवर गेली आहे हे सगळं बघण्यात काही आश्चर्य वाटत नाहीये मला. कारण बघा आता पुढे काय झालंय. आता बघा, इकडे अर्जुन सायलीशी बोलत असतो तेव्हा अचानक त्याचा फोन वाजतो आणि सायलीला तो म्हणतो, तू बस सायली, इथे मी आलोच. आता अर्जुन फोनवर बोलण्यासाठी म्हणून खाली गेलाय त्या मंदिराच्या. तर पत्रकार सगळेचे सगळे डायरेक्ट तिथे पोहोचलेत विदिन अ सेकंड आणि सगळे त्याला असे गरडा घालतात आणि म्हणतात, अर्जुन सर, अर्जुन सर. सायली आता मंदिरातच आहे बरं का आणि अर्जुन इकडे घाबरतो. आता ते सगळे पत्रकार म्हणतो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, थांबा थांबा थांबा. आता इतका वेळ ऐकवलं ते की विचारू नका. आता बघा, अर्जुन जरा गांगरून जातो. आता ते पत्रकार म्हणतात, सर सर, आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. खूप सारे माईक अर्जुनच्या समोर आलेत. आता एक पत्रकार विचारतो की जजने तुम्हाला 1च महिना दिलाय जुलैचा. दुसरा पत्रकार विचारतो, ॲडव्होकेट दामिनी देशमुख समोर तुमचा निभाव लागेल का अर्जुन सुभेदार? आता तिसरी पत्रकार विचारते, तुम्ही ही केस जिंकाल की हराल? आता चौथी विचारते, मधुभाऊ तुमचे सासरे तर तुम्ही पाठीशी घालणार आहात का? त्यांना ही केस अजून का बरं असं पुढे जात नाहीये? तुमच्याकडे पुरावे नाही आहेत का? आता एवढ्या सगळ्या प्रश्नांचा भडी मारते. अर्जुनला उत्तर पण देऊ देत नाही कोणी. तेवढ्या सायली येते तिकडून एकदम फिल्मी स्टाईलने आणि म्हणते, मी सांगते. आणि तिच्या हातामध्ये पूजेचं ताट वगैरे आहे आणि आता ती अशी खाली येते आणि म्हणते, आमच्यासाठी हा 1 महिना नाही आहे,
30 दिवस आहेत. आणि आता सायली पुढे बघा काय बोलते सगळ्यांना. ती सगळ्यांच्या समोर येते आणि त्या माईक समोर आणि म्हणते, आमच्यासाठी इथे प्रत्येक दिवस महत्वाचा आहे आणि ज्यांचा लढा सत्याच्या बाजूने असतो त्यांना हरण्याची भीती नसते. मग आता एक वकील विचारते, या 30 दिवसातनं काही दिवस तर गेले, उरलेल्या दिवसात आता कोणते पुरावे तुम्ही कोर्टात सादर करणार आहात? अर्जुन म्हणतो, ते आम्ही तुम्हाला का सांगू? मग तो दुसरा पत्रकार आहे ना ज्याने पैसे खाल्ले दामिनीकडनं, तो म्हणतो, त्या साक्षी शिखरेच्या अब्रू नुकसानीची भरपाई कोण घेणार? ती साक्षी शिखरे तर निर्दोष आहे ना. सायली चिडते, आता म्हणते, साक्षी शिखरे निर्दोष? कोण निर्दोष? ती साक्षी शिखरे? अहो मी एक स्त्री आहे आणि स्त्री म्हणूनच सांगते, साक्षी शिखरे सारख्या मुली स्त्री जातीला काळीमा आहेत. तिने स्वतः केलेला खून ती एका वयस्कर माणसावर ढकलायचा प्रयत्न करते. अर्जुन सायलीला हे सगळे जेव्हा प्रश्न विचारतायत ना पत्रकार, तेव्हा दामिनीच्या त्या माणसाने जो अर्जुनचा पाठलाग करतोय त्याने काहीतरी केलंय मोबाईलवर आणि हसलाय. माहिती नाही काय ते, मला कळलं नाही आणि ते दाखवलं पण नाहीये त्यांनी. आता बघा, अर्जुन म्हणतो, तुम्ही त्या साक्षी शिखरेला निर्दोष म्हणतात. मला सांगा, एक असा वयस्कर माणूस जो अनाथ मुलांना सांभाळतो, स्वतःची कुवत नसताना, पैसे नसताना तो त्या मुलांचा सांभाळ करतोय, जेव्हा त्याच्या अब्रूचं नुकसान होते तेव्हा त्यांची अब्रू कोण सांभाळणार आणि कोण त्याची नुकसान भरपाई देणार? म्हणजे एक्झॅक्टली साक्षीला जसं त्यांनी विचारलं ना तसंच अर्जुन त्यांना तो उलट प्रश्न करतोय. आता बघा प्रेक्षकांनो, आजचा एपिसोडनं इतकाच काय तो दाखवलाय, जरा लहानच दाखवलाय. आता पुढच्या भागात पुढच्या प्रोमोत त्यांनी असं दाखवलंय की पत्रकार म्हणतात, तुम्ही कोर्टामध्ये एका मोठ्या सिनियर वकिलाला मारहाण केली म्हणे, तुम्ही चार चौघात असे वागणार आहात अर्जुन सुभेदार, तर तुमचं मानसिक संतुलन बिघडलंय असं समजायचं का? मग अर्जुन म्हणतो, तुम्ही ज्याला वकील म्हणताय ना तो डिग्रीने वकील आहे आणि खऱ्या अर्थाने तो ॲडव्होकेट जोशी सगळ्यांना काळीमा म्हणजे त्याच्या या पेशाला काळीमा फासणारा वकील आहे. ॲडव्होकेट जोशीने इल्लीगल काम केलंय आणि हे आहेत माझ्याकडे सगळे प्रूफ. अशा माणसाला जर मी मारलं तर त्यात माझी चूक नाहीये. अर्जुनने आता सगळ्यांना सांगितले की तुम्हीच ठरवा मग माझं चुकलं की बरोबर आहे. आणि पुढे आता ते म्हणतात, तुम्ही जिंकणार की हरणार ही केस? सायली म्हणते, अर्थातच जिंकणार. ज्यांचा लढा सत्यासोबत असतो त्याला हरायची भीतीच नसते मुळात. तर प्रेक्षकांनो, अशा पद्धतीने हा सगळा थरार आज रंगलाय. आता केस अटीतटीची झाली आहे. पुढे काय काय होईल हे फक्त बघत राहायचंय आपल्याला. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठरलं तर मग या मालिकेचे खरे आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यू ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि प्रेक्षकांनो, उद्या काय होईल याची वाट बघा. आता राहिलेत बहुतेक फक्त 13 का 12 दिवस. त्यामुळे आता केसचा निकाल कसा लागतोय ते बघूयात. आता अर्जुनच्या चारित्र्यावर म्हणजे शिंतोडेने हा जो काय अर्जुनच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा प्रयत्न केलाय, आय डोंट थिंक सो की या गोष्टीचा जास्ती उपयोग होईल. पण बघूयात आता यातनं पुढे काय काय निघतंय, कसे कसे पुरावे अर्जुन सादर करतोय बघूयात. ठरलं तर मग आता काळजी घ्या स्वतःची. आणि आता माझा आवाज आज चांगला आला की नाही मला नक्की कमेंट करून कळवा. तर मग आता निरोप घेते. उद्या भेटण्यासाठी टेक केअर प्रेक्षकांनो. धन्यवाद.